नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर आज आहे रविवार. तर रविवारचं मस्त असं एक छान अशी रेसिपी पण बनवली तुमच्यासोबत, ती पण शेअर करेन मी. आणि आता हे रुटीन आहे रविवारचं दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत. तर आता राहा व्हिडिओमध्ये. आणि मी आज काय कुठं बाहेर वगैरे गेले नाही, कारण रोज रोज तरी काय आणणार आणि काय दाखवणार तुम्हाला. तर आज मस्तपैकी दुपारी मी अशी छान एक चटणी बनवली आणि ती तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यानंतर थोडंसं छोटं मोठे कामं आणि आजचं रुटीन जे असेल ते घरातलंच आहे. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि मस्त आता संध्याकाळचे 6 वाजले. तर सकाळचं माझं थोडेसे कामं आवरून झाले होते. त्याच्यानंतर मग मी दुपारी थोडासा आराम केला, चटणी बिटणी बनवून घेतली. आणि चटणी कशाच्या बनवल्या आता तर ते पण तुम्ही उद्याच्याला पहा. तर आता मस्तपैकी आमच्या शेजारी गावावरून आले, तर त्यांनी अशा शेंगा दिल्यात, तर त्या पण मी आता निवडून घेते सगळ्या शेंगा. परत भाजी, परत चिक्कू बरेचसे दिलेत त्यांनी, मिरच्या वगैरे, कारण त्यांच्या पण गावचा सप्ताह होता, तर त्या पण गावी गेल्या. तर असं तुमच्याकडे पण होतं का? शेजारी गावाला गेले तर थोडंफार काय आणलं तर तुमच्याकडे पण देतात का एकमेकांना? कमेंट करून नक्कीच सांगा. पण आमच्याकडे देतात, कारण आम्ही बी काय आणलं ना तर थोडंफार असलं तरी पण त्यांना थोडंसं देतो. त्याच्यानंतर गावचं कसं असतं, थोडं जरी असलं तरी थोडं दिलं तरी समाधान वाटतं. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. आता संध्याकाळचे 6 वाजले, तर त्याच्यामुळं म्हणलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करावा. कारण मग चटणी वगैरे बनवलेली तिथं पुढं टाकतेच तुम्हाला पाहायला. आणि कशी बनवली तर तुम्हीसुद्धा बनवून पहा. तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून घ्या. आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला पण म्हणजे व्हिडिओ पटकन येत जाईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर. तर चला. तर ह्या शेंगा आहेत ना, तर ते ह्या हादग्याच्या झाडाच्या शेंगा आहेत. तर मला पण माहीत नाही की कशा बनवायच्या. मी पण पहिल्यांदाच शेंगा पाहिल्या त्या, आणि मी याच्या आधी कधी बनवल्या पण नाही याची भाजी कशी बनवायची. पण तुम्हाला मी सांगितलं ना, शेजारी गावाला गेलते त्यांनी आणलेले आहेत, तर मला दिले आता. तर बघू म्हणलं, मी त्यातल्या कवळ्या निवडून ठेवल्यात. मग त्याची रेसिपी मी उद्या बनवीनच. नंतर तुम्हाला मी दाखवीन कशी बनवली ती. त्यांनाच विचारणार आहे मी कशी बनवता ती. त्याच्यानंतर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये हादग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवीन. तर आता इथं मला लसूण चटणी संपली होती, म्हणजे लसूण तिखट, कारण रोजच्या सुक्या भाजीला कधी-कधी लागतं ना. तर दुपारच्या टायमिंगला म्हणलं चला आता हे करून घेऊया. सकाळचं तर लवकर आवरलं होतं. मस्त म्हणलं आता दुपारी आराम केला, त्याच्यानंतर म्हणलं आता चटणी पण संपलेली, लसूण चटणी, आणि ती पण करून घेऊया. तर लसूण वगैरे मी आधी चांगला निवडून घेतला. त्याच्यानंतर मग लसूण चटणी बनवायला सुरुवात केली. तर मस्त असं लाल तिखट, मीठ आणि लसूण, बाकी याच्यामध्ये आम्ही काय घालत नाही. पण कुटताना मिरची कुटता दिली ना, तर तेव्हा जिरे वगैरे टाकतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग आता जिरे टाकायची काहीच गरज नाही. कारण भाजीमध्ये पण आपण जिऱ्याची फोडणी वगैरे देतो ना, त्याच्यामुळं मग फक्त लसूण, मीठ आणि थोडंसं लाल तिखट. तर हे मी आता लसूण चटणी बाजूला काढून ठेवते. हे फक्त मी सुक्या भाजीला टाकते, म्हणजे सगळ्या नाही, पण ज्या भाज्यांना लागते त्यांना टाकते. तर आता ती मी आता एका बरणीमध्ये नेहमीच्या भरून ठेवते. त्याच्यानंतर आज मला मस्त अशी एक मिक्स चटणी बनवायची, कारण ती आपल्या शरीरासाठी खूप अशी हेल्दी पण आहे. आणि आता थंडीचं ती चटणी खाल्ली ना, तर आपले हाडं वगैरे चांगलं मजबूत होतात. तर ही आधी चटणी मी भरून ठेवते लसणाची. त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरी चटणी दाखवते ती कशी बनवते. तर हे तुम्ही पाहिलं असेल की कारळं म्हणतात आमच्याकडे ह्याला. तर मस्त असे मी इथं कारळं घेतले, तर ते निवडून घेतले चांगले. त्याच्यानंतर मग निवडल्याच्यानंतर थोडेसे पाकडून पण घेतले. त्याच्यामध्ये आहे ना, एक अर्धा कवळा कारळा असतो, आणि हे खूप म्हणजे पौष्टिक असतात हे कारळं. आमच्याकडे हे भाजीला पण वापरतात. तर आता ही हाय हावरी. तर हावरीसुद्धा मी घेतलेली, कारळा आणि हावरी. तर हे दोन्ही वस्तू आमच्याकडे पातळ भाजीसाठी रश्श्याला वापरतात, वांग्याच्या भाजीला, गवारीच्या भाजीला. तर मस्त असं म्हणलं चला आज मिक्स चटणी बनवूया. तर छानपैकी आता कारळं मी चांगले भाजून घेते. चांगले खमंग भाजून घ्यायचे, त्याच्यावरच तीळ टाकून द्यायचे. तीळसुद्धा भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थंड होऊ द्यायचे. तर मी लसूण चटणी बनवल्यामुळे आहे ना, लसूण संपलेला होता निवडलेला, तर मग लक्षात आलं आता लसूण पण नाही आहे ह्या चटणीला घालायला, कारळाच्या आणि हावरीच्या. तर आता मला लसूणसुद्धा निवडायचा आहे, पण म्हणलं आता हे चांगलं भाजून घेते, त्याच्यानंतर मी लसूण निवडून ठेवते. म्हणजे जास्त पण निवडायचा नाही, थोडासाच असा
त्याचे काचोळे काढून घ्यायचे. तर मग हे थंड होईपर्यंत इकडे मी लसूण घेतला आणि तो पण चांगला निवडून घेतला. कारण आता चटणी बनवायचं म्हणलं तर लसूण लागतोच. तर हा एकदम गावरान लसूण आहे बारीक. तर याचा एकदम मस्त अशी चटणी आहे परत भाजीला टाकायला. तर अशा पद्धतीने मी निवडून घेतला. कारण आधी निवडलेला लसणाच्या चटणीलाच गेला. तर त्याच्यामुळं मग आता ह्याच चटणीला मी दुसरा परत निवडून घेतला. त्याच्यानंतर थंड झाल्यावर मग मी काय केलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. थोडंसं असं जाडसर ठेवायचं कारळाची आणि हावरीची चटणी करताना. तर ही चटणी आहे ना तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तुम्ही नुसता भात जर बनवला ना, तर भाजी वगैरे काही नसलं ना, तर ही चटणी घ्यायची आणि वरून थोडंसं तेल टाकायचं. एवढी टेस्टिंग लागते ना, बिलकुल कुठल्या भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. तर मग आता मी त्याच्यामध्ये लसूण, परत लाल तिखट टाकून घेते. लाल तिखट टाकल्याच्यानंतर थोडंसं मीठ पण टाकणार आहे आणि मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं एकजीव करून घेते. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका. कारण जास्त तिखट पाहिजे असेल तर मिरची पावडर जास्त टाका. तर आम्हाला तर लागतंच तिखट घरामध्ये सगळ्यांनाच. तर मी थोडीशी मिरची पावडर जास्त टाकली आणि आधी हे कारळं हावरी मी बारीक करून घेतली. त्याच्यानंतर आता हे सगळं मला मिसळून घ्यायचं आहे. सेम कांदा लसूण मिसळतो ना तसं मिसळून घ्यायचं एकत्र. एकजीव करायची ती चटणी करताना. तर खूप भारी लागते. आता गावाला कसं उखळा वगैरे कुटून देतात. पण आता इथं आपल्याकडं काय शहरामध्ये उखळ वगैरे नसतंय त्याच्यामुळं मग असंच मिक्सरला फिरूनच करायला लागतं. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला एक भांडं करून घेतलंय आणि आता बाकीची सुद्धा झालेली आहे. तर मी बरणीमध्ये भरून ठेवते. तर कारळाची चटणी आणि तिळाची म्हणजे हावरीची एकत्र मिक्स केली आता ही मी. मस्त अशी खायला पण लागल. तर तुम्ही सुद्धा करून पहा. कारण एक फक्त कारळाची करण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडीशी हावरी पण टाकायची. तर हे दुपारच्या वेळेमध्ये हे काम केलं मी. कारण दुपारी कसं थोडंसं निवांत असतं. तर म्हटलं चला आता हे तरी काम करून घेऊया. परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ होईल. मस्त बरण्यामध्ये लसूण चटणी आणि तिळाची आणि कारळाची चटणी एकत्र मिक्स करून तुम्हाला दिसते. ती मी पॅक करून ठेवली बरणीमध्ये. त्याच्यानंतर संध्याकाळचे 6 वाजले. मस्त असं म्हणलं मटकी ठेवली होती मोडायला. आज रविवार आहे, पण संध्याकाळी म्हणलं सकाळी बनवला होता लवकरच स्वयंपाक, पण संध्याकाळी पातळ भाजी बनवायची मला मटकीची. तर मोड आणायला मी कालच ठेवले होते. आता थंडी असल्यामुळं जरा कमीच मोड येतात. तर मस्त वाटण वगैरे केलं. तुम्हाला जर वाटणाची रेसिपी पाहिजे असेल ना, तर मी टाकलेली ती सुद्धा तुम्ही पाहू शकता एका व्हिडिओमध्ये. तर मटकीला मोड आले तर मी धुवून घेतले आणि ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता ना, कांदा, खोबरं ते, तर त्याच कढईमध्ये मी मटकीसुद्धा भाजून घेते. तर अशी मटकी भाजून जर भाजीमध्ये टाकली ना, खूप टेस्टी लागते भाजी पण. अजिबात त्याचा असा उग्र वास लागत नाही. तर आता इथं मस्तपैकी मी कढईमध्ये तेल टाकलंय आणि मसाला भाजून घेतलाय. त्याच कढईमध्ये मटकी पण चांगली भाजून घेतली आणि आता इथं वाटलेला मसाला टाकून घेतलाय. तेल टाकून हळद टाकली. मसाल्यामध्ये मी फक्त थोडेसे धने, 2-3 मिरची हिरवी आणि कांदा, खोबरं, लसूण एवढंच वाटलेलं आहे. तर आता 4 मिरच्या पण हिरव्या मी वाटल्या होत्या वाटणामध्ये. पण थोडंसं आता मी घरातला मसाला पण टाकून घेते. तर मस्त अशी आपली आज मटकीची रस्सा भाजी होत आहे संध्याकाळी रविवारचं. कारण आता संध्याकाळी बाजरीच्या भाकरी आणि हेच असतं ना, त्याच्यामुळं मग पातळ भाजी लागतेच. सकाळी कसं चपाती असल्यामुळं सुकी भाजी चालते. तर मस्त असं मी आता इथं रस्सा बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग मला भाकरी पण बनवायची आता. तर संध्याकाळी असंच मग 6 वाजेपर्यंत माझं रुटीन चालू होतं दुपारपासून. मस्त आता याच्यामध्ये मी रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी पण टाकून घेते. अजून थोडंसं टाकते आणि मीठ टाकून घेणार आहे. आता मीठच राहिलं आहे टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. तर छान अशी भाजी मटकीची बनवली. त्याच्यानंतर भाकरी बनवणार आहे. मग झालं संध्याकाळचं. संध्याकाळपर्यंत जेवणं वगैरे करून घ्यायचे. मग रविवारचा अख्खा दिवस असाच गेला माझा कामातच. तर आता याला उकळी आली ना त्याच्यानंतर मग मी मीठ टाकून घेते आणि नंतर थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकणार आहे. तर मस्त मटकीची भाजी चांगली शिजू देते आणि त्याच्यानंतर गॅस बंद करणार आहे. तर म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. कारण आता घरातलंच रुटीन आहे आज दिवसभर. बाहेरचं काही नाही आहे. तर मस्त आता इथं आपल्या मटकीच्या भाजीला पण उकळी आली आणि आता मी एकदम बारीक गॅस करून कढून देणार आहे चांगले. वरून कोथिंबीर टाकून घेते. तर असं छानपैकी मटकीची भाजी तयार झाली. तर ही पातळ भाजी, रस्सा भाजी आहे ना, तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकता. कारण सेम मिसळचा रस्सा बनवतो तशीच. तर ह्याच शेंगा त्या तुम्हाला सांगितलं ना,
तर त्यांनी दिल्यात आम्हाला. तर त्या पण मी आता साफ वगैरे करून ठेवते आणि इथं दिली मुळ्याची भाजी. चला परत भेटूया मग.